नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब, सत श्री अकाल, जय भीम। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर अमरावती हलचल न्यूज़ के लिए। अभी हम पहुँचे हैं अमरावती जिलाधीश कार्यालय पौनीत कौर के ऑफिस पहुँचे हैं, जो अमरावती शहर की जिलाधीश है। और यहाँ पहुँची है पहल फाउंडेशन की संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अलबीना हक। उन्होंने एक डेपुटेशन दिया बढ़ने की जो राशन धारा के कंट्रोल के विषय में डिटेल में पौनीत कौर से डिस्कस की। और उसके बाद में यहाँ पहुँचे हैं, उन्होंने ली प्रेस कॉन्फ्रेंस। आइए उनसे जानते हैं डिटेल में प्रेस कॉन्फ्रेंस के अंदर उन्होंने डेपुटेशन दिया, विषय क्या था और अभी जो जिलाधीश ने आपको क्या आश्वासन दिया। आइए बात करते हैं। मेरे साथ में जुड़ रही हैं पहल की संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अलबीना हक। जैसे कि आप जानते हैं कि बडनेरा में पहल ने निस्वार्थ कई मुद्दों पर बडनेरा की खिदमत की है। उसमें से एक सबसे मेरा जो एक था कि मूलभूत सुविधाओं के ऊपर काम करना चाहिए, जैसे अन्न, वस्त्र और निवारा। तो जैसे निवारा हमने पीआर कार्ड ये वो इसके ऊपर भी हम काम कर रहे हैं, प्रधानमंत्री आवास। वैसे एक बहुत गहन समस्या थी बडनेरा की, जो थी रेशन। लॉकडाउन के पीरियड में 72 दिन 600-700 लोगों का हमने फूड सेंटर चलाने के बावजूद मुझे ये एहसास हुआ कि कहीं ना कहीं अभी भी हम पूरी तरह नहीं कर पा रहे हैं लोगों के लिए। और तब हमने रेशन के समस्या के ऊपर काम करना शुरू किया। जैसे जैसे मैं इसमें आगे बढ़ी तो मुझे ये समझ में आया कि 80% जो बडनेरा के जो नागरिक हैं, मैं यहाँ ये नहीं बोलूँगी सिर्फ मुस्लिम हिंदू सभी समाज के जो नागरिक थे, उनके 80% लोगों के रेशन कार्ड बंद थे। यानी उनको मैन्युअली उनके नाम से अनाज निकाला जा रहा था, लेकिन उनको उनका मशीन में उसका एंट्री नहीं थी। ये समस्या को देखते हुए 2019 में, दिसंबर 2019 में सबसे पहले हमने इससे पहले जो जिलाधिकारी थे माननीय शैलेश नवल जी, उनको एक डेपुटेशन दिया था कि ये 2 रेशन दुकानें जो हैं तो मुस्लिम बहुल बस्ती में शिफ्ट किए जाए, क्योंकि 40,000 की पॉपुलेशन में 5 दुकानें सिर्फ एक ही एरिया में अनिल वन वे एक ही जगह चला रहा था। तो वो एक बहुत अन्यायचित बात थी और उसका चलाने का तरीका टोटल भ्रष्टाचार था। 80% लोगों को राशन नहीं मिल रहा था। तो सबसे पहले हमने दुकानों का स्थानांतरित करने का एक निवेदन दिया था, क्योंकि उस चीज़ को मैं खुले तौर पे कहूँगी, क्योंकि पुरवठा विभाग का उसमें बहुत ज़्यादा उनको समर्थन था। तो उसके चलते अनिल वनवे ने वो शिफ्टिंग तो नहीं किया, बल्कि हमारे उस निवेदन के ऊपर एक स्टे लाकर वापस से एज इट इज़ वो सब चल रहा था। तो उस सिचुएशन में हमने माननीय उपायुक्त पुरवठा लाने सर के कोर्ट में हमने एक केस दाखिल किया, एक अपील की। और अपील के तहत हमने ये किया कि आप इस मैटर को पूरी तरह स्टडी करके आप सर्वे कराइए कि यहाँ पे कितने नीडी लोग हैं यूनिवर्सिटी में, और यहाँ पे कितने एरिया में कंट्रोल होना चाहिए, और ये कहाँ तक के उचित है कि एक ही जगह पर एक ही इलाके में एक ही दुकान में सारी की सारी मशीनें रखी है, ईपॉस मशीनें रखी है, एक ही नंबर से, एक ही मोबाइल नंबर से सारा आपका फाइनेंशियल ट्रांजेक्शन होता है, तो आपका ऑफिस क्या कर रहा है। तो ऐसी सिचुएशन में जब सर्वे हुआ, सारी तफ्तीश हुई, उसमें ये पता चला कि ये वाकई में गलत था। और सारे शासन के जितने भी जो नियम हैं, जो शासन के नियमों के अनुसार जीआर उठाकर मेरी पूरी स्टडी के साथ जब हमने इसमें आर्ग्यूमेंट किया कि 1.5 किलोमीटर से ज़्यादा किसी भी व्यक्ति को रेशन दुकान के लिए चलना ना पड़े, किसी भी ग्राहक को, ये सारे मुद्दों को लेकर जब हमने आर्ग्यूमेंट किया तो हमने वो केस जीता। और 19 अक्टूबर 2020 को एक ऑर्डर हुआ जिसमें यह हुआ कि अलमास नगर में एक एलवी नागरेजा करके जोड़ दुकान था, वो शिफ्ट किया जाए और चमन नगर के लिए एक नया दुकान अलॉट किया जाए। और ये ऑर्डर हुआ। उसके बाद 22 अगस्त और 23 अगस्त ऐसे 2 दिन ये 2 दुकानें वहाँ पे अलॉट हुई, इनको ऑर्डर हुआ और ये 2 दुकानें 2 गटों को अलॉट हुई। वो अलॉटमेंट के बाद आज तकरीबन 9 महीने से ज़्यादा हो गया है। हमने जिस पर्पज़ से ये किया था कि उस एरिया के लोगों को आगे कहीं जाने की ज़रूरत नहीं पड़नी चाहिए, उनको 1.5 किलोमीटर से ज़्यादा किसी भी लाभार्थी को जाने की नौबत नहीं आनी चाहिए, ये शासन जीआर बोलता है। लेकिन बावजूद इसके 9 महीने हो गए, पुरवठा विभाग का इंतहाई, जो हम जिसको हलगर्जी बोलते हैं, जिसको लापरवाही बोलते हैं, कि इतना ज़्यादा उन्होंने नेग्लिजेंट ये किया। राशन देखिए एक बहुत गहन समस्या है, क्योंकि फाइनली वो एक रोज़ी से, एक पेट से जुड़ा हुआ मसला है। और लोग इतने, यूनिवर्सिटी में ऐसे कई इलाके हैं जहाँ पे बिलो पॉवर्टी लाइन, दारिद्र्य रेखा से भी नीचे के लोग रहते हैं, तो उन्हें राशन की बहुत ज़्यादा ज़रूरत है। और इसके बावजूद आज तक पुरवठा विभाग ने इसके ऊपर कोई काम नहीं किया। अब देखिए, हमने एक रिक्वेस्ट बीच में भी पुटअप की थी, जो पुराने डीएसओ थे टाकसाड़े सर, उनको भी हमने किया था। लेकिन क्योंकि टाकसाड़े सर का खुद का ये सब चीज़ों में अनिल वनवे के साथ बहुत ज़्यादा मिली जुली साठगांठ थी, हमने एक शांति महिला बचत गट, जो एक बोगस गट है, जिस गट को कंट्रोल देने से लेके और पूरा भ्रष्टाचार में जो इसके पहले के पूर्व
जिला पुरवठा अधिकारी है अनिल टाकसाड़े, वो शामिल थे। ये हमने प्रूफ करके हमने इसके ऊपर भी एक दूसरा केस किया है, जिसके ऊपर इंक्वायरी डिपार्टमेंटल और पुलिस इंक्वायरी दोनों शुरू है। लेकिन उनका तो खैर ट्रांसफ़र हो गया। अब जो नए जिला पुरवठा अधिकारी आए हैं, उनसे हम एक और निवेदन देके यही हम बोलना चाहेंगे। मैंने आज कलेक्टर मैडम से भी बात की, उन्होंने वहाँ पे बुलाया वानखेड़े सर को, और यही कि 1 हफ्ते के अंदर ये चीज़ें वर्कआउट हो जानी चाहिए। अगर नहीं होती है तो जिलाधीश ने ऐसा आदेश दिया। जी हाँ, जिलाधीश ने मुझे ये कहा उनके सामने कि अगर 1 हफ्ते के अंदर ये चीज़ें हो जानी चाहिए, ये प्रॉब्लम सॉल्व हो जानी चाहिए, और नहीं तो मुझे उन्होंने कहा कि आप 1 हफ्ता बाद वापस से मुझे आकर मिलिए, मैं खुद इसमें इस प्रॉब्लम का सोल्यूशन पर्सनली निकालूंगी। क्योंकि देखिए कैसा है, ये प्रॉब्लम गरीबों की प्रॉब्लम तो रह गई एक तरफ, अब इसके ऊपर शुरू हो गई है राजनीति। कुछ दिन पहले कुछ राजनीतिक लोगों ने यहाँ आकर बिना किसी जानकारी के, बिना किसी स्टडी के यहाँ पर एक निवेदन दिया कि वो 2 दुकानों को स्थानांतरित किया जाए। मेरा यही बोलना है, किसी भी राजकीय पक्ष के, मैं नॉन पॉलिटिकल हूँ, लेकिन मेरा किसी भी राजकीय पक्ष से के लोगों से यही कहना है, स्पेशली जब आप एक रिस्पॉन्सिबल पोस्ट होल्ड करते हैं, कि बिना जानकारी के, बिना पूरे अभ्यास के आपने किसी चीज़ में कदम नहीं उठाना चाहिए। देखिए, दुकानें स्थानांतरित जब पिछले 25-30 सालों से यही अनिल वनवे भ्रष्टाचारी पद्धति से 80% लोगों के रेशन कार्ड बंद थे, उनको अनाज नहीं मिल रहा था, तब ये लोग कभी कोई नहीं उठा। और अब जब लोगों के लिए कहीं तो भी पहल ने एक लड़ाई शुरू की और अब उनको न्याय मिलने की कगार पर है और मिला है, तो अब ये लोग अचानक से जागते हैं। मेरा ये बोलना है कि किसी भी चीज़ को अभ्यास पूर्वक ही हैंडल करना चाहिए। देखिए, हम ये नहीं बोलेंगे, मैं सेक्युलरिज्म में बहुत ये करती हूँ, मैं टोटली सेक्युलर ये हूँ, मैं किसी कट्टरवाद पे, कट्टरपंथ में बिलीव नहीं करती हूँ। मेरा ये बोलना है, हमने हर समाज के लोगों के राशन कार्ड शुरू किए पहल के माध्यम से, और हमने हर समाज के लोगों के लिए हम काम करते हैं, उनके लिए आवाज़ उठाते हैं। मेरा इतना ही बोलना है आपके चैनल के माध्यम से कि जो लोग बारीपुरा रहते हैं, चावड़ी चौक रहते हैं, उनके रेशन कार्ड उधर की दुकानों में कर दिए जाए, और जो लोग अलमास नगर रहते हैं, चमन नगर रहते हैं, उनके जो रेशन कार्ड है, वहाँ के लोगों के रेशन कार्ड इनके इलाकों में कर दिए जाए। तो ना इनके साथ अन्याय हो, ना उनके साथ अन्याय हो। आखिर अगर रोड क्रॉस करके, अगर स्टेट हाईवे क्रॉस करके जाने की नौबत आ रही है, तो जान कि इनको भी खतरा है और उनको भी है। तो क्यों नहीं हम ये पुरवठा विभाग से एकजुट होकर, चाहे वो किसी भी समाज का व्यक्ति हो, कि ये चीज़ अन्याय, कोई भी समाज का गरीब हो, अन्याय हो रहा है, तो क्यों नहीं पुरवठा विभाग से एकजुट होकर आप ये मांगनी करें कि आप रेशन दुकानों का स्थानांतरित करें, ना कि रेशन कार्ड का स्थानांतरण करें, ना कि रेशन दुकानों का। ये कोई सॉल्यूशन नहीं, क्योंकि 25 साल बाद अब जाकर कहीं तो भी मुस्लिम बस्ती में कंट्रोल आए हैं, इससे पहले तो कभी नहीं था। और जो अदर देन मुस्लिम जो लोग हैं, उनको भी रेशन का उतना ही प्रॉब्लम था, उनके भी रेशन कार्ड बंद थे जो पहल ने शुरू किए हैं। तो ये कोई सोल्यूशन नहीं है। और इस मामले में देखिए, मूलभूत सुविधाओं के मामले में मैं समझती हूँ राजनीति नहीं होनी चाहिए, और बिना पूरे अभ्यास के और बिना पूरी जानकारी के इस तरह का मेमोरेंडम देना या इस तरह की डिमांड करना, मुझे लगता है बहुत अफसोस, बहुत दुखदायी बात है। खासतौर पर जो एक वट रखने वाले जो पॉलिटिकल लोग हैं, जो एक रिस्पेक्टिव ऑनरेबल पॉलिटिकल ये बिलोंग करते हैं, उन्होंने तो एटलीस्ट इस चीज़ों में बिना अभ्यास के नहीं पढ़ना चाहिए, ऐसा मेरा एक मानना है। जैसे कि आपने बहुत मेहनत की और हमने देखा कि जो दुकानें वहाँ थी उसको आपने ट्रांसफ़र किया, और उसके बाद ये मतलब रिजल्ट लगा। अगर मान लो जैसे कि आप चाहती हैं कि भाई जो क्षेत्र के लाभार्थी है उनको क्षेत्र में दिया जाए और बाकी इनको अलग किया जाए, अगर ऐसा नहीं होता है तो आपका अगला कदम क्या होगा मैडम? देखिए, मैं आज अभी वानखेड़े सर से मिलूंगी, उनको ये चीज़, उनका ओपिनियन जान लूँगी। अगर ये चीज़ें, क्योंकि ये लीगल है, देखिए हमने कोई भी चीज़ गवर्नमेंट शासन नियम को भंग करके, या जो माननीय उपायुक्त पुरवठा ने भी जो आदेश दिए, वो शासन निर्णय के विपरीत कुछ नहीं किया। जो चीज़ें शासन निर्णय में है, ऑलरेडी गवर्नमेंट GR में दिया हुआ है, उसी अनुसार सब कुछ हुआ है। अब देखिए, मैं अभी वानखेड़े सर से मिलूंगी, उनको मैं पूछ लूँगी, उनसे जानना चाहूँगी कि वो कितनी जल्दी ये सब कर सकते हैं। अगर इस चीज़ में वापस से, जिसको हम बोलते हैं लापरवाही बरती गई, तो एक बीच में रहेगा, मैं नेक्स्ट वीक फिर से जिलाधिकारी मैडम से मिलूंगी, और इसके ऊपर अगर पॉजिटिवली कोई सोल्यूशन नहीं निकलता है, तो मुझे ऐसा लगता है कि अपने हक के लिए जूनी बस्ती के तमाम, जो मैं सिर्फ मुस्लिम से नहीं, जो अदर देन मुस्लिम कम्युनिटी है, उनके भी अधिकारों के लिए पहल लड़ेगा, और उनके साथ सबको मिलाकर, सारे गरीबों को मिलाकर, सारे जो ज़रूरतमंद है उनको मिलकर हम यहाँ एक धरना आंदोलन करेंगे। ओके मैडम, थैंक यू। ये थी पहल की संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अलबीना हक। उनका साफ साफ कहना है जो शासन अगर सही निर्णय नहीं लेता है तो आने वाले समय में हम तीव्र आंदोलन छेड़ सकते हैं। इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन आनंद गोसावी के साथ, जय हिंद, जय महाराष्ट्र। रेशन संबंधी
आले म्हणून मी तुम्हाला त्याच्याबद्दल फक्त एक शॉर्टमध्ये 2019 पासून आमचा हा लढा सुरू झाला. अनिल वनवे त्याच्या ओळखची काही गरज नाही. जवळपास 2 वर्षाचा लढा होता. लाने साहेब, उपायुक्त जे हे आहे आपले आयुक्त पियुष सिंग साहेब, इथं आपण नव्यानं दुकान दिले, पण त्यांचे जे कार्ड या दुकानांना जोडायचे होते ते जोडले नाही, बरोबर? कसं आहे सर, पहा, मी 2019 पासून स्वतः या न्यायालयीन प्रकरणात स्वतः ॲज अन ॲडव्होकेट मी स्वतः याच्यात आहे, सगळ्या याच्यात. सो आय कॅन एक्सप्लेन यू इच अँड एव्हरी डिटेल जे आहे तुमच्या विभागापासून काहीही लपलेलं नाही, बरोबर आहे. यू नो इच अँड एव्हरीथिंग. शांती महिला बचत गट हे बोगस आहे, त्याच्याबद्दल जे इन्क्वायरी झाली ते त्याच्यातही आम्हीच तो मुद्दा उचलला आणि ते आता इन्क्वायरी पर्यंत लाने साहेबांच्या कोर्टात फक्त डिसिजन पेंडिंग आहे. आता माझं हे म्हणणं आहे सर की या सगळं होऊन ऑलमोस्ट 9 महिने झाले. या मॅटरला 9 महिने झाले. हे जी ऑर्डर झाली, मी ऑर्डरची कॉपी लावली आहे मागे. 22/3 चमननगरसाठी आणि 23/3 अल्मासनगरसाठी हे झालं. आता प्रॉब्लेम कसा आहे सर, आम्ही सिम्पली एक ऍप्लिकेशनही देऊ शकलो असतो, पण आता याच्यात सुरू झाला राजकारण. आमचा NGO आहे, आमचा एक नॉन पॉलिटिकल अँड वी वर्क टोटली फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल. पण आता याच्यात असा राजकारण सुरू झालंय की आता ही दुकानं स्थानांतरित करा. 25 वर्षापासून जेव्हा हा भ्रष्ट दुकानदार एका ठिकाणी 6 पैकी 5 दुकाने चालवत होता, 80% कार्ड सर बंद होते. हे आमचे पहलचा इनिशिएटिव्ह आहे. तुम्ही तुमच्या ऑफिसचा रेकॉर्ड चेक करा. खैरकर सरांना सगळं माहिती आहे, जाधवला सगळं माहिती आहे. सर्वे झाले, सर्वेमध्ये आमचे सगळे माणसं होते, लोकांनी बयानं दिले, ऑडिओ पासून तो व्हिडिओ पर्यंत, न्यूज पर्यंत सगळं तुम्हाला मी प्रोव्हाइड करू शकते. आता इतकं हे नंतर लढा केल्यानंतरही जर 9 महिने झाले सर आणि पुन्हा जर लोकांची अशी डिमांड राहील की तुम्ही दुकानं शिफ्ट करा, तर तो सोल्युशन नाही. माझं काय म्हणणं आहे की कुठल्याही एरियातल्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. मग ते बारीपुऱ्यातले असो, चावडी चौकातले असो, की अल्मास असो, की चमननगर, तुम्ही कार्ड स्थानांतरित करा सो दॅट जिथल्या एरियाच्या व्यक्तीला तिथला, कारण तसंही तुमचं शासन जी आहे की 1.5 किलोमीटरपेक्षा जास्त चालायची गरज नाही पडली पाहिजे, है ना. तर ऍटलिस्ट हे एक मला सध्या अपेक्षित आहे. पोर्टेबिलिटी पण करता येते, पण तो विषय नाही. पोर्टेबिलिटी मध्ये कसं आहे सर, जर रेशन दुकानदार मानला तर नाही, असं नाही, ते देतच नाही ना सर. ठीक आहे, ते बेटर काय होईल. आणि हे गरीब लोक आहे, जास्त एज्युकेटेड नाही, अवेअर नाही, त्यांना त्यांच्याच एरियातलं रेशन याच्यातून आपण जर हे केलं. आणि त्याच्यात कसं आहे सर, 2 जे अजून त्याची कंप्लेंट आम्ही टाकली होती, भूतपूर्व सैनिक पुरुष बचत गट आणि महिला बचत गट, भूतपूर्व सैनिक महिला बचत गट. तर या दोन्ही गटामध्ये सुद्धा हे 2 दुकानांना जोडण्यात आले. चमनचं तर टोटली नवीन दुकान होतं, बरोबर. तरीही इकडचं हे भूतपूर्व सैनिक पुरुष बचत गट तिथे जोडल्यामुळे चावडी चौकातल्या, बारीपुरातल्या लोकांना तिथे येण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तेही योग्य नाहीये. आणि मी लाने साहेबांशी माझं म्हणजे याच्यावर भरपूर चर्चा झाली आहे सर, की त्यांनी एक कमेंट केला होता की आम्ही हे पूर्ण दुकानांचा टोटल ज्या युनिव्हर्सिटी आता 7 झाली, आता हे जे चमनला तुम्ही नवीन दिला तर आता 7 दुकानं झाली. हे 7 दुकानं सर आपण डिसेंट्रलाइज का नाही करत. एक दुकान तेलीपुऱ्यातही द्या, एक दुकान सावता मैदानातही द्या, एक दुकान तुम्ही अल्मासला आणि चमनला ऑलरेडी दिलेलं आहे. तर प्रत्येक जेवढे आम्ही एक नकाशा काढून, म्हणजे मी इतका डीप मध्ये या सगळ्या याच्यावर एक्सरसाइज केलेल्या, लहाने सर, पियुष सिंग सर यांना सगळ्यांच्या समोर ही आमची मीटिंग झाली होती. आणि पूर्ण आम्ही हे जुन्या वस्तीला, टोटल जुन्या वस्तीला 9 एरियामध्ये आम्ही डिवाइड केलं होतं, आजूबाजूचे छोटे छोटे एरिया जोडून. माझं हे म्हणणं आहे की कुठल्याही समाजाच्या लोकांसोबत अन्याय नाही झाला पाहिजे. तुम्ही बारीपुऱ्यात ते दुकान द्या, सर्व राशन दुकान एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट सेंट्रलाइज झाले नाही. प्रॉब्लेम कसा आहे सर, मी तुम्हाला सांगते. तुम्ही थोडासा त्याचा इतिहास उचलून पाहाल ना, 2019 पर्यंत सगळे एकाच ठिकाणी होते. फक्त एक लुंबिनी वेगळा होता, बाकी एकाच टेबलवर 5 मशीना होत्या. आमच्याकडे तेही व्हिडिओ आहे. एकच ठिकाणी 5 मशीन, आठवड्यातून एकदा दुकान चालवायचा तो व्यक्ती, आणि 80% कार्ड बंद होते, बरोबर आहे. मग मला सांगा, 80% कार्ड, जवळपास 40 पैकी समजा 30,000ही तुमचे जर रेशन धारक असतील, तर 30,000 लोकांना एका आठवड्यात धान्य देणं कसं शक्य आहे. आणि याच्यावर सर मी खुलेआम सांगते, जाधव या लोकांची पूर्णपणे कृपा होती. टाकसाळे साहेबांचा एक आशीर्वाद होता, आणि जाधव आणि या लोकांचा पूर्ण ह्याच्यात टीम मिसळलेली होती. एक मौजे, एक जाधव, या लोकांचा पूर्ण खालून वरपर्यंत. तर हे आणि याचे सगळे एव्हिडन्सेस आहे सर आमच्यापर्यंत. मी तसं नाही बोलत.
आता तुम्ही ॲज अ नवीन ऑफिसर आमची तुमच्याकडून एक अपेक्षा आहे की तुम्ही किमान हा जो अन्याय इतक्या वर्षापासून होत आहे याला आळा घाला आणि हे बंद करा. काय म्हटलं, काय करायचं आपल्याला? ते दुकान म्हणजे जे त्यांच्याकडे हे कार्डच आहे त्यांनी म्हटलं बारीपुरा ते दुकान असं त्यांचं होत नाही ना. माझं हेच म्हणणं आहे म्हणजे सर. आता मंजूर दुकान हो, आहे हो. ते एका ठिकाणी सेंट्रलाइज आहेत का हा पहिला प्रश्न. नाही त्या एरियात आहेत का नाही हो. आहे? नाही सर, मी तुम्हाला सांगते, एक अल्मासला तुम्ही दिला, नागरेचा जो होता जोड दुकान होता तो 6 महिन्याच्या वर तुमच्या शासन GR नुसार एखादा जोडता येत नाही, तरीही अनेक वर्षापासून होता, तो रद्द केला गेला, त्याचा नवीन जाहीरनामा अल्मास मध्ये निघाला, बरोबर आहे. चमननगर साठी लहाने साहेबांनी टोटली फ्रेश दुकानाचा जाहीरनामा काढायला लावला, कुठला तिथला शिफ्ट नाही झाला. 2 झाले, आता राहिले 5. त्याच्यातले हे जे 2 भ्रष्ट तुमच्याच विभागाने कारवाई केली त्याच्यात दोष आढळला, गंभीर स्वरूपाचा दोष, ते रद्द करण्याचे आदेश आहे माझ्याकडे. गंभीर स्वरूपाचा दोष आढळल्यामुळे भारतीय भूतपूर्व सैनिक पुरुष बचत गट आणि भारतीय भूतपूर्व सैनिक महिला बचत गट हे 2 रद्द करण्यात आले. झाले, तर या 2ला पुन्हा अल्मास आणि चमननगर मध्ये जोडण्यात आला, जो आमची रिक्वायरमेंट नव्हती. बनवे रेशन दुकान तोही रद्द करण्यात आला, तोही सवारीच्या मैदानात त्या श्रद्धा महिला बचत गटाला जोडण्यात आला, शारदा महिला बचत गटाला. तो जो सेंट्रलाइज होता ना सर, तो डिसेंट्रलाइज कसा झालाय की तो एक दिखावा आहे. द थिंग इज, हे दुकान रद्द होऊन 5 महिने झाले, 2 दुकानं. मग त्याचा आपण रद्द झालेले आहे तर त्याचा GR आपण का नाही काढत, त्याचा पूर्णपणे हे करून नवीन जाहीरनामा आपण का नाही काढत. अपील मध्ये जर असेल तर त्याला जाहीरनामा नाही. अपील मध्ये जर गेला तो तर उपायुक्ताकडे अपील, मग मंत्री महोदयाकडे अपील, आणि त्याच्यानंतर पण आपल्याला पण माहिती आहे हायकोर्टापर्यंत आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार, तर त्याच्यात आपल्याला काढता येत नाही. तो तरी किती दिवसाचा त्याला असं हे असते, किती महिन्याचा त्याला पिरियड असते, 5 महिने 3 महिने 4 महिने असं काय. आता मी 3-3, 4-4 वर्ष जुने जे दुकानं होते त्याचे जाहीरनामे काढले, तर आता अपील मध्ये तिथे ऍडमिट होत होता, अपील माझ्याकडे येतात, मग मला काहीच करता येत नाही. ठीक आहे ना, ते मी ठाणे असं हे नाही. आता वकील मॅडम सांगतील काय काय ते मी समजू शकते सर, तो विषय नाही. कसा आहे, आमचा जो रोष आहे ना सर, आमची लढाई हे लोकांसाठी आहे. शेवटी ज्या मूलभूत सुविधा आहे, अन्न म्हणजे, आणि या लॉकडाऊन मध्ये मला सांगा हे कुठपर्यंत योग्य होतं की 80% लोकांचे कार्ड बंद होते म्हणजे मॅन्युअली रेशन निघत होता आणि त्या लोकांना भेटत नव्हतं. अजून आम्ही 80% पैकी आम्ही फक्त 50% वर आम्ही काम करू शकलो. अजून 50% कार्ड असे आहे जे इथे चक्र मारून लोक थकले. आता हा माणूस आहे, हा उदाहरण आहे, हे आपले वानखेडे मॅडम है ना, वानखेडे मॅडम यांच्याकडून फक्त क्या होना था आपको बोलो, RC नंबर पाहिजे. RC नंबर के लिए मैंने दिया हुआ था नहीं, ये मैं तो सीधा जरूर, मैंने एजेंसी ने मेरे सामने आके बोलेंगे आपकी मैंने तो उसको 1500 दी, मुझे क्या मालूम. नाही ते बरोबर आहे, ते मान्य आहे. तर उसके ऑफिस मध्ये या, काय अडचण आहे स्वतः एकट्याने यायला लागेल तरी मी कॉपरेट करेल, नाही तर काय होतं तुमच्यासोबत दुसरे पुन्हा. कडू साहेबांसोबत माझा एक प्रश्न आहे, सांगा ना. का एका दुय्यम साठी किती महिने लागते. काही 3 दिवसात देतो आम्ही. हे 5 महिन्याचा कार्ड आहे. हा, याचं काय 5 किंवा 7 तर त्याचं D1 मध्ये त्याची नोंद सर्वच कदाचित मी चेक करतो ना. आणि याच्यात सगळे 3 महिने फक्त नाव कमी करासाठी तुमचा GR किती दिवसाचा आहे. कोणतं हे पण नाव कमी करासाठी कोणी आहे ना, हे पण झालेलं आहे. माझा डिसेंबरची 15 तारीख झालेली आहे नाव कमी करण्याने नाव वाढवण्यासाठी. मॅडम हे जे आहेत यांचा काहीतरी D1 ला नोंद नाही किंवा त्याचं ऑलरेडी D1 मध्ये नाव नाही, अशा पद्धतीचे हे राहिलेले आहेत. नाही, एक हे आणि हे एक असं, पण हे तुम्हाला 10 माझ्याजवळ उदाहरण, आणि ठीक आहे, हे कोण 3 महिने 4 महिने 5 महिने म्हणलं तर हे जे आहेत हे त्रुटी असलेलेच आहेत. त्रुटीत असं तितकेच थांबले. बरं, तुम्ही बोलले ते प्रश्न मान्य आहे. हा. त्रुटी, हा. तुमचा नियम काय चालू आहे सध्या, हा. जिथं ऑनलाईन होते हा. तिथं तुम्ही त्या लोकांना पॉवर दिलेला आहे. कुठे मॅडम बसली आहे तिथं, कोणत्या आपले जिथं ऑनलाईन होते ना, भातकोली पंचायत समितीमध्ये होते ना, हा. त्या मॅडम साहेबापेक्षा बारीक आहे. एक पॉईंट म्हणून ते राशन कार्डची जर झेरॉक्स नसली तो लोकांना वापस पाठवते. हे त्रास लोक आहे सगळे, यांचेच कार्ड आहे. तर ते माझा मुद्दा हे आहे, तर त्रुटीचा संबंध नाही. साहेब त्याच्यात काय होते, त्रुटीचा संबंध नाही असं म्हणता तुम्ही फक्त. त्याच्यात काय होते, तुम्ही राशन कार्डची झेरॉक्स नाही जोडली, त्याची हिस्ट्री मला कुठं माहित राहील ना. तुम्ही RC सांगून राहिलो सगळ्या दुकानाचा मग किती लोक आहेत त्याच्यात, तिथं एक त्रुटी जर असली ना, ते मॅडम शिक्का मारत नाही.
पद्धत तशी